नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर जगदीश राठोड. आपण बघत आहात यूट्यूब चॅनल माइंड गॅलेक्सी. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आहे की इक्लेक्टिक काउन्सिलिंग म्हणजे काय? म्हणजे हे अशा प्रकारचे काउन्सिलिंग आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं क्लायंट सेंटर नसतं किंवा काउन्सिलर सेंटर नसतं. हा दोघांनाही याच्यात सारखं महत्त्व दिलं जातं आणि दोघेही जे आहे, कुठल्या प्रकारची विशिष्ट मेथडने आपण काउन्सिलिंग करावं असं पण ठरलेलं असतं. ह्या ह्या दोन्हीचं एक कंबायनेशन असतं. आणि आपण क्लायंटला कधी-कधी एखाद्या काउन्सिलिंगमध्ये काय होतं, क्लायंटला खूप महत्त्व दिलं जातं किंवा काउन्सिलरला खूप महत्त्व दिलं जातं समुपदेशन करताना. हे डायरेक्टिव्ह किंवा इनडायरेक्टिव्ह सुद्धा काउन्सिलिंग नाही. हे ॲक्टिव्ह किंवा पॅसिव्ह काउन्सिलिंग सुद्धा नाही आहे. ही काउन्सिलिंग अशा प्रकारची आहे की दोघांचं मध्य साधून दोघांना व्यवस्थित काउन्सिलिंग करण्याची जी पद्धत आहे त्याला इक्लेक्टिव्ह काउन्सिलिंग असं म्हणतो आपण, किंवा अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं. आता याच्या काही स्टेप्स आहेत. या स्टेप्स आहे डायग्नोसिस ऑफ दी कॉजेस ॲनालिसिस ऑफ द प्रॉब्लेम. म्हणजे काय करतो आपण की कुठल्या प्रकारचं यांचं निदान कसं करायचं, त्याचं विश्लेषण करून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर त्या पद्धतीनं त्या व्यक्तिसापेक्ष ह्या सगळ्या गोष्टी सादर केल्या जातात. प्रिपरेशन्स ऑफ टेंटेटिव्ह प्लॅन फॉर द मॉडिफिकेशन फॅक्टर्स. म्हणजे आपण काय करतो, मॉडिफाईंग फॅक्टर जे आहे ते त्याचं टेंटेटिव्ह प्रिपरेशन केलं जातं आणि तात्पुरतं, आणि त्याच्यानंतर ते मॉडिफाय करून त्याच्यामध्ये बदल करून त्यांना मार्गदर्शन करत असताना ती व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीला काय कुठल्या प्रकारचं काउन्सिलिंग केलं की त्याच्यामध्ये बदल होईल याबाबतचा विचार जास्त केला जातो. आता त्याच्यानंतर सेक्युरिंग इफेक्ट कंडिशन्स फॉर द काउन्सिलिंग. म्हणजे काही आपण गोष्टी अशा गोष्टीचा विचार केला जाते की तो सिक्युअर कितपत आहे, कितपत चांगल्या पद्धतीनं त्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे फील होतात, तो सिक्युअर फील करतो स्वतःला आणि त्या पद्धतीने त्याच्यामध्ये बदल होईल या पद्धतीने. आता आपण जनरली याचं इंटरव्हेनिंग म्हणजे मध्य साधल्या जातं. इंटरव्हेनिंग अँड स्टिम्युलेटिंग द क्लायंट टू द डेव्हलप हिज ओन रिसोर्सेस अँड टू अझ्युम टू इट्स रिस्पॉन्सिबिलिटी फॉर ट्राईंग न्यू मोड्स ऑफ द ॲडजस्टमेंट. म्हणजे कुठल्याही प्रकारचं काय मध्य साधून त्याला कुठल्याही प्रकारचं काम जे मार्गदर्शित करण्यासाठी आपण एक प्रकारचं त्याला काय प्रेरित करतो आपण. आणि प्रेरित केल्यानंतर तो काय होतो, तो प्रेरित झाल्यानंतर क्लायंट जो हळूहळू आपल्यावरचा विश्वास, तो आपल्याला त्याची जी जबाबदारी काय आहे तो सगळ्या गोष्टीचं समजून जो आहे ॲडजस्ट करून किंवा समायोजन करून तो काय करतोय की त्याच्यामध्ये बदल करायला सुरुवात करतो. आता सर्वात महत्त्वाचं आहे की मॉडिफाय हँडलिंग फॉर द एनी रिलेटेड प्रॉब्लेम्स विच मे द कंट्रीब्यूट टू द ॲडजस्टमेंट. म्हणजे अशा प्रकारचं कंट्रीब्यूट केलं जातं की प्रॉपर हँडल केलं, की त्याला प्रॉपर हँडलिंग केलं, त्याचे रिलेटेड प्रॉब्लेम्स कोणते आहे, कशा पद्धतीचे आहे आणि ते कशा पद्धतीनं त्यांना आपण मार्गदर्शन केलं म्हणजे तो काय समायोजन करून आपल्याला सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बदल करू शकेल या गोष्टीचं मध्य साधून ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तरच एक इलेक्ट्रिक जे आहे इलेक्ट्रिक जे काउन्सिलिंग आपण करू शकतो आहे. आता याचे गुणधर्म काय किंवा कॅरेक्टरिस्टिक ऑफ इक्लेक्टिक काउन्सिलिंग. मेथड ऑफ काउन्सिलिंग मे बी चेंज फ्रॉम क्लायंट टू क्लायंट और इवन विथ द सेम क्लायंट फ्रॉम टाइम टू टाइम. म्हणजे आपण ज्या वेळेस कुठल्याही प्रकारचं काउन्सिलरला काउन्सिलिंग करत असताना ती मेथड चेंज पण करू शकतो, किंवा तीच मेथड जी आहे चेंज करत असताना तो जर वेळोवेळी वेगळ्या प्रत्येक क्लायंटला जरी प्रॉब्लेम सेम असला तरी त्यांना काउन्सिलिंग करण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी असू शकते. त्याचबरोबर ते वेगवेगळी असू शकते. तो क्लायंट वेगळा असला तरी त्याच्यामध्ये बदल केला जाऊ शकतो, किंवा वेळोवेळी जे आहे तो क्लायंट कसा आहे की तो पुन्हा पुन्हा येत असेल तरी त्याच्यासाठी वेळ बदलली की त्याला ते काउन्सिलिंग करण्याची पद्धतसुद्धा बदलल्या जाते. त्याचबरोबर हा क्लायंट जो आहे कितपत रिस्पॉन्ड करतो आहे त्यानुसार सुद्धा त्याला आपण काय करतो, एक प्रकारचं मार्गदर्शन करतो जसं जसं. आणि ट्रूली फेथ बिटवीन टू पर्सन्स जे म्हणतो आपण, दोघांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा विश्वास निर्माण करतो, एक रॅपोर्ट बिल्डिंग करतो आणि रॅपोर्ट बिल्डिंग करून त्याच्यामध्ये बदल केला जातं आणि असं बदल करून त्या क्लायंटला मार्गदर्शन
केलं जातं. तर या प्रकारचं मार्गदर्शनालाच एक्लिप्टिक काउन्सिलिंग असं म्हटलं जातं. आता एक्लिप्टिक काउन्सिलिंग ही जी आहे स्पेशल किंवा एक्लिप्टिक काउन्सिलिंग ही जी आहे कुठल्याही प्रकारच्या एका मेथडला किंवा कुठल्या याला बांधून नाही आहे. तर नमस्कार, आपण इथं थांबतो आहे आणि आपण बघता माइंड गॅलेक्सी काउन्सिलिंग सेंटर.